कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये होणारी वाढ अद्यापही कायम आहे। पंचगंगा नदीची वाटचाल सध्या धोका पातळीच्या दिशेने सुरू आहे। कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस कोसळतोय। जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत आहेत। भूषण, आता कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे। पंचगंगा नदी सध्या धोक्याच्या पातळीकडे जाताना दिसते। नक्कीच सागर, कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस पडतोय, तर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ ही कायम आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 7 इंचांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि तिची आता धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। आपल्याला माहिती आहे, काल दुपारी 11 ते 12च्या दरम्यान पंचगंगा नदीनं आपली इशारा पातळी आहे ती ओलांडलेली आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो या पंचगंगा नदीचं विस्तीर्ण पात्र आपल्याला पाहायला मिळतं। एक प्रकारे रौद्ररूपच म्हणावं लागेल। पाण्याला प्रवाह देखील मोठ्या प्रमाणावर आहे। जिल्ह्यातील 78 बंधारे अजून देखील पाण्याखाली आहेत। त्याचबरोबर अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प आता ओसंडून वाहत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या लघु आणि मध्यम प्रकल्पातलं पाणी हे थेट पंचगंगा नदीमध्ये येते आणि त्यामुळे देखील या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमधील वाढ आहे ती कायम असल्याचं एकूणच आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नक्कीच भूषण, त्यामुळे कोल्हापूरकरांनी आणि नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।